आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। महापालिका झाली, जिल्हा परिषद झालं, आता कोल्हापूर जिल्ह्यात रंगणार गोकुळ दूध संघाची निवडणूक, ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असते। कारण गोकुळचं अर्थकारण एवढं प्रसिद्ध आहे, एवढं खणखणीत आहे की त्यामुळे गोकुळवर सत्ता पाहिजे यासाठी सगळे नेते निश्चितपणे आपली सगळी ताकद लावणार हे नक्की आहे। त्यामुळे गोकुळची निवडणूक निश्चितपणे जोरात होणार आणि त्याची सुरुवात येत्या 8 दिवसात होईल। गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल 8 दिवसात निश्चितपणे वाजेल। साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्यात, साधारणतः एप्रिल महिन्यात निवडणूक लागेल आणि त्याची सुरुवात येत्या 8 दिवसात होणार हे नक्की आहे। त्यामुळे या गोकुळच्या निवडणुकीत नेमकं काय होणार ते आज आपण पाहूया। सध्या गोकुळमध्ये तब्बल 21 जागा आहेत, पण नवीन निर्णय झाला त्यानुसार 5 जागा वाढवलेल्या आहेत। 21 मध्ये सर्वाधिक जागा अर्थात आमदार सतेज पाटील यांच्या आहेत, जे 7 जागा आता सध्या आमदार सतेज पाटील यांच्या आहेत। त्यामध्ये बयाजी शेळके आहेत, अंजना रेडेकर, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अभिजित तायसेटे, चेतन नरके आणि शशिकांत पाटील चुयेकर। खरं तर 9 जागा होत्या, त्यातली दोघांनी जे विश्वास नारायण पाटील हे शिवसेनेत गेले आणि बाळासाहेब खाडे राष्ट्रवादीबरोबर गेले, त्यामुळे 2 जागा कमी झाल्या। शिवसेनेच्या कडं कोण आहेत सध्या, तर अजित नरके आहेत, SR पाटील, नंदकुमार ढेंगे आणि सुजित मिंचेकर, आणि वाढले विश्वास नारायण पाटील वाढलेत। राष्ट्रवादीकडे सुद्धा आता 5 संचालक आहेत, अरुण डोंगळे, किसन चौगले, रणजित पाटील, गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ आणि बाळासाहेब खाडे। भाजपकडे 2 संचालक आहेत, शौमिका महाडिक आणि अमरीश घाटगे, आणि 2 संचालक आहेत आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्यकडे, ते आहेत करणसिंग गायकवाड आणि अमरसिंह पाटील। याशिवाय शासन नियुक्त मुरलीधर जाधव आहेत, स्वीकृतमध्ये युवराज पाटील आहेत, राजेंद्र मोरे यांचं निधन झालं त्यामुळे 1 जागा कमी झालेली आहे। हे सगळं असताना आता 5 जागा वाढल्यामुळं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे। ती कशी? खरं तर गेल्या वर्षभरापासून, म्हणजे गेल्या 5-6 महिन्यापासून, ज्या दिवशी नावेद मुश्रीफ चेअरमन झाले त्या दिवसापासून गोकुळवर सत्ता महायुतीची हा शब्द सातत्यानं वापरला जातो, पण सध्या जे सत्ताधारी आहेत त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील सुद्धा आहेत। म्हणजे म्हणताना युतीची महायुतीची सत्ता, पण सत्ताधारी मात्र निश्चितपणे महाविकास आघाडीसुद्धा यात आहे, आमदार सतेज पाटील आहेत। त्यामुळे पुढच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता यावी यासाठी निश्चितपणे जोरात हालचाली होणार, राज्यपातळीवरून निर्णय होणार। म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघं लक्ष घालणार आणि या गोकुळच्या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा या संदर्भात निर्णय नव्हे आदेश दिला जाणार। पण एकूणच सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जे नेते आहेत, या प्रत्येक नेत्याला गोकुळमध्ये आपली सत्ता हवी आहे, आपला एक सदस्य हवा आहे। सध्या तसं पाहिलं तर प्रत्येक नेत्याचे संचालक या गोकुळमध्ये निश्चितपणे आहेत। म्हणजे आमदार सतेज पाटील यांचे 7 आहेत, मंत्री हसन मुश्रीफ यांचे 5 आहेत, त्याशिवाय पालकमंत्री आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांचे 5 आहेत, आमदार विनय कोरेंचे 2 आहेत, आमदार महाडिक गट 1 आहे, संजय घाटगेंचा 1 संचालक आहे, AY पाटलांचा 1 संचालक आहे, KP पाटलांचा 1 संचालक आहे, राहुल पाटलांचे 2 संचालक आहेत। त्यामुळे प्रत्येक जण आता इथं सत्तेत आहे महायुतीतला। मग आता होणार काय? ज्यांचा आता एकही संचालक नाही
त्यांना मात्र निश्चित संधी मिळणार. त्यांना एक एक संचालक दिला की निवडणूक बिनविरोध होण्याचे संधी अधिक आहे. हे आहेत कोण? यामध्ये आवाडे आहेत, म्हणजे राहुल आवाडे किंवा माजी आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील. या सगळ्यांना जर एक एक जागा दिली तर निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह अधिक आहेत. मग ही दिली जातील का? यामध्ये समरजित घाटगे यांचाही समावेश असू शकतो. कारण 5 जागा 21मध्ये 5 जागा वाढलेत, म्हणजे 26 झाले. त्यानंतर 3 म्हणजे 1 शासन नियुक्त आणि 2 स्वीकृत, म्हणजे त्या 3 जागा 29 आणि नेते आहेत साधारणतः 23. जागा 29, नेते 23. त्यामुळं प्रत्येक नेत्याला एखादी जागा मिळणार, प्रत्येक तालुक्याला संधी मिळणार. सध्या चंदगड, शिरोळ आणि गडहिंग्लज या 3 तालुक्याला संधी मिळाली नाही, कारण तिथं पराभव झाला माजी आमदार राजेश पाटील यांच्या पत्नीचा, मंडलिकांच्या मुलाचा पराभव झाला. त्यामुळं आता मंडलिकांना स्थान दिलं जाईल की नाही, कारण नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मंडलिकांना एकाकी पाडण्यात आलं. त्यामुळे गोकुळमध्ये पुन्हा तेच होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसं झालं तर मंडलिक काय करणार हेही अतिशय महत्त्वाचं आहे. पण एकूणच वाढलेल्या जागा ह्या केवळ आणि केवळ ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच वाढवल्याचं जे काय चर्चा आहे, त्या चर्चेला त्या चर्चेवर शिक्कामोर्तब कधी होणार ते पुढच्या महिन्यात होईल, म्हणजे साधारणतः मार्चमध्ये. तोपर्यंत प्रत्येक नेता आपलं काम निश्चितपणे करणार. कारण पूर्वी 3800 मतदान होतं, पण आता गेल्या 5 वर्षात मतदारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. ती साधारणतः 5400 झालेली आहे. साधारणतः 1800 ते 2000 मतं वाढवलेली आहेत. आणि या वाढलेल्या मतात निश्चितपणे आमदार सतेज पाटील यांची मतं अधिक आहेत, निर्णायक मतं आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करणं अत्यावश्यक आहे. त्यांना बाजूला ठेवलं तर लढाई 100% आहे. आणि या लढाईतनं मिळणार काय हेही महायुतीच्या नेत्यांना माहीत आहे. कारण महापालिका निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात लढाई झाली. त्या लढाईत तब्बल 34 जागा आमदार सतेज पाटील यांनी जिंकल्या. महापालिकेत प्रबळ विरोधक तयार झाला. जिल्हा परिषदेत तेच झालं, तब्बल 15पेक्षा जास्त जागा त्यांनी जिंकल्या आणि तिथंही प्रबळ विरोधक काँग्रेसचा तयार झाला. त्यामुळं पुन्हा गोकुळच्या निवडणुकीत प्रबळ विरोधक म्हणून त्यांना संधी द्यायची की त्यांना ज्या काय 5, 6, 7 ज्या काय जागा आहेत त्या देऊन ही गोकुळची निवडणूकच बिनविरोध करायची, या संदर्भातल्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. प्राथमिक चर्चाही सुरू झालेल्या आहेत. आता मुळात आमदार सतेज पाटील यांच्याकडं सध्या 7 संचालक आहेत. त्यातले 1-2 संचालक त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहतील का हे सुद्धा शंकास्पद आहे. त्यामुळं 5 ते 6 संचालक त्यांचे निश्चितपणे असणार. तेवढ्याच जागा त्यांना दिल्या तर निवडणूक बिनविरोधसुद्धा होऊ शकते. पण तेवढ्या तरी जागा त्यांना का, असा सवाल निश्चितपणे महाडिक गटाकडून येणार. कारण त्यांना आमदार सतेज पाटील या गोकुळच्या सत्तेत नको आहेत. तसंच काहींना महाडिक गट गोकुळच्या सत्तेत नको आहे. जे दोन्हीकडून आहे. त्यामुळे महाडिक गटाची जास्त गोकुळवर वर्चस्व असू नये यासाठी महायुतीतलेच काही जण निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. म्हणून तर राज्य पातळीवर महायुती झाल्यानंतरसुद्धा गोकुळमध्ये महाविकास आणि महायुती सुखा समाधानानं गुण्यागोविंदानं नांदत आहे. त्याचं कारण काय तर महाडिक यांची एंट्री या गोकुळच्या सत्तेत जास्त नको. महाडिक गटाचा संचालक असावा पण सत्तास्थानी महाडिक नको, यासाठीही काहींनी केलेली जुळणी आहे. त्यामुळे आता आमदार सतेज पाटील यांना काही जागा देऊन निवडणूक बिनविरोध करायची की लढाई लावायची, यासाठी मग माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक
यांची समजूत कशी काढायची, त्यांना किती जागा द्यायच्या, या संदर्भातल्या हालचाली निश्चितपणे सुरू होतील. पण सध्या तरी याच हालचाली आहेत की गोकुळची निवडणूक काहींना म्हणजे प्रत्येकाला 1-2 जागा देऊन, काहींना जास्त जागा देऊन बिनविरोध करायची. बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. पण मागणी जर वाढली तर मात्र बिनविरोध होण्याची शक्यता नाही. काही जागावर निवडणुका निश्चित लागतील. या आठवडाभरात या राजकीय हालचालींना निश्चितपणे सुरू होईल. आपण महाधुरळा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण गोकुळच्या सगळ्या आतल्या बातम्या आपल्याला जर हव्या असतील, आतल्या हालचाली हव्या असतील, गोकुळच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय, काय शिजणार, काय होणार, या सगळ्या बातम्या इत्थंभूत आपल्याला हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा यूट्यूब चॅनल, ज्याच्यात तब्बल 101 बातम्या 1.5 वर्षात तंतोतंत खऱ्या ठरलेत. आणि उद्याची बातमी आज देणारं एकमेव चॅनल महाधुरळा. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.